मध्ये नक्कीच आडेगाव कशाने प्रसिद्ध आहे तांबडी आपण पाहतोय. नक्कीच तांबडीवरचा स्टँड सुद्धा आपण पाहतोय. झूम मध्ये प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे जो फुलावरती मॅच बघत आहे, मॅचचा आनंद घेत आहे, त्यांना सुद्धा नक्कीच आपण पाहणार आहोत. बघा जय गणेश हे चॅनल श्रीवर्धन मधून आम्ही का बोलवलं त्याचं मात्र प्रक्षेपण करतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडूवर दांडी गुल, दांडी 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 मात्र गुल झालेला रहा. संघर्ष से जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग लड़ी है सूर्य बनकर वही निकलता है. मंजिल यूं ही नहीं मिलती राहों को, जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा उस चिड़िया से घोंसला कैसे बनाते, उस बेचारे ने कहा तिनका तिनका तिनका. फलंदाज बैक टू द पवेलियन. आपके पास घोंसला बनाने के लिए हौसला चाहिए. तुझी तुलाच पूर्ण करायची हौस आकाशी उडायची. गड्या तयारी मनाची, कधी झुकायची कधी नडायची. पहिल्याच बॉलवर नक्कीच फलंदाज बाद झालेला आहे. नवीन बॅटर बिलालला आपण पाहतोय. जीवन आहे खरी कसोटी, जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय मात्र राहू नका. पहिल्याच बॉलवर विकेट. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली होते. पाऊल पे षटक आपण नक्कीच पाहतोय. नवीन बॅटर बिलाल. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड तोडण्यासाठी आहे. वही इलाका है उतना ही बडा धमाका है. इथे दर्जेदार क्रिकेट खेळणारे खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. बॉलिंग ट्रॅकवर आहे शुएब. परिस्थिती गंभीर आहे, शुएब मात्र खंबीर आहे. ओहो सूर्यकडेला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. आज वाडा पण आपलाच आहे आणि राडा पण आपलाच आहे हे मात्र दाखवून द्यायचं आहे. कमाल की माया, कई धूप कई छाया, एक क्रिकेट की मोहमाया. नक्कीच इथे आलेल्या सर्व मान्यवरांच्या मी हृदयाच्या अंतकरणापासून आपले सहर्ष स्वागत करत आहोत. जुबेरबाई यांनी पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. नक्कीच संयम ठेवावा लागेल मित्रांनो. तुमच्या संयमाची अग्नी परीक्षा आहे. पुन्हा एकदा 3 चेंडू टाकले गेलेले. धावसंख्या झाली 20. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 2. 3 चेंडू झाले, धावसंख्या 2. मी बघत होतो की आपलं लक्ष आहे की नाही, परंतु नक्की सर्वांचं लक्ष आहे. मुंबईमध्ये 4 महिने रबर बॉल क्रिकेट खेळायला जात असतात मित्रांनो. आता पावसाला येईल. नक्कीच लेदर बॉल असेल, टेनिस क्रिकेट असेल, प्लास्टिक बॉल असेल, रबर बॉल, सर्व आनंद देत असतो. ओहो बैठक शॉट, घुटना टेक और तमाशा देख. रामदेव बाबा स्ट्रोक मुजम अटेम्प्ट केला गेला, कारण रामदेव बाबा गुडघ्याचं ऑपरेशन करणारे परदेशामध्ये जातात आणि इंडियातले लोक त्यांचंच औषध घेऊन गुडघ्याचं कोळवत बसतात. अशी अवस्था नक्कीच पाहायला भेटले. आणि जगातील सर्वात जास्त क्रिकेट जर कुठे खेळलं जातं ते म्हणजे नक्कीच मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. क्रिकेट जर छोटा असला तरी आनंद मात्र मोठा आहे मित्रांनो. ओहो बैठक शॉट जातोय आर पार, आउट ऑफ द पार्क. स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. हरकत करेगी तो बरकत मिलेगी. वाट बघून झाली तर वाट लावायची बेल आहे. बिलाल मात्र दाखवून देतोय. वापसी का बिगुल वाजवलाय, शंखनाक वाजवलाय, घंटनाक वाजवलाय. चांगला षटकार पाहायला भेटला. ओहो घड्याळाच्या काठ्यावर चालणारे आपली मुंबई आणि मुंबईचं शान आपलं स्थानिक क्रिकेट, मग ते टेनिस क्रिकेट असो किंवा अंडरम क्रिकेट. एक वरच्या समाप्त धावसंख्या झाले 8.
धावसंख्या झाले 8. 8 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्या झाले. स्प्रे घेऊन जायचंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 8. मी आपल्या समोर तोपर्यंत एक कविता सादर करतोय. मोजमबाई आपल्या समोर कविता सादर करतोय. कल्पना. मोजमबाई कैथेचेरू. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावना माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी साधना तर पक्की होती. पण निराशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. राहिली. जंगल में कोई आदमी 2 कदम पिछले तो समझो शेर आया है. आणि आडेगावामध्ये कोई आदमी 2 कदम पिछले तो समझो साहिबाद आया है. नाथ खुला गणपती पुला. नक्कीच दुबईमध्ये सुद्धा आपला एक संघ आहे मुसा वॉरियर्स. त्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला मोजमला खेळताना पाहाल. फरहान, मुस्तकीम, इब्राहिम, जियाद, सैफ दनशे हे जे आड्याचे खेळाडू आहेत. मुसा 11 हा एक संघ आहे दुबईमध्ये आणि आमचा जुबेर भाई हा सुद्धा 12वा खेळाडू म्हणून त्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे हे असलेलं प्रेम, क्रिकेटचं प्रेम आपल्या गावातले जे खेळाडू आहेत हे गावातल्या मातीसाठी मात्र नक्कीच आपण येत असतो मित्रांनो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 8 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. मोजमबाई कैथेचेरू. कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. मोजमबाई कैथेचेरू. कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. सुखी तोच झाला ज्याने घरामध्ये आईबाप ठेवले. माता पिता भले अनपढ़ क्यों न हो साहिबाज, लेकिन शिक्षा और संस्कार देने की जो क्षमता उनमें है वो दुनिया की किसी स्कूल में नहीं. आणि आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं मित्रांनो. सनाउल्लाह. ओहो, पहिल्याच बॉलवर चॉप केलाय. मोठा प्रहार आणि रिजवानी चांगला असा झेल पकडलाय. सनाउल्लाह पाहायला भेटली. चांगला चेंडू टाकला गेला होता. जीवशास्त्र सिद्धांतानुसार फुलपाखरू उडू शकत नाही, तरी फुलपाखरू उडते का? कारण फुलपाखराला जीवशास्त्र सिद्धांतच माहिती नाही. आणि फलंदाज बाद होताना पाहिलंय. सगळे माझे माझे म्हणून ती पळत होती. घरची पण गेली घरी. शेवटी एकटीच झाली होती. फलंदाज बाद होतोय. 2 बाद 8 धावसंख्या झाले. पुन्हा एक चेंडू पुन्हा एकदा सनावला. ओहो, पुन्हा एकदा चॉप केलाय. मिड विकेटला जातोय. आता मात्र पकडलाय झेल. बॅट मात्र आउट झालेला आहे. रावण को कोर्ट में लाया गया और कहा गया गीता पे हाथ रख दो. रावण ने मना कर दिया. जज बोला क्यों? रावण ने कहा एक बार सीता पे हाथ रख दिया तो इतना मैटर हुआ, अभी गीता पे हाथ रखूंगा तो कितना मैटर होगा. फलंदाज बाद नक्की जाऊन पाहतोय. आता मात्र हॅट्रिक संधी आहे. मरो ह्यूज असं त्या क्रिकेटरचं नाव आहे. त्याने वेगवेगळ्या 3 चेंडूवर हॅट्रिक मिळवलेले. मोजमबाई मरो ह्यूज असं क्रिकेट बॉलरचं नाव आहे. त्याने वेगवेगळ्या 3 बॉलमध्ये म्हणजे वेगवेगळ्या 3 ओव्हरमध्ये वेगवेगळे 3 चेंडू टाकलेले आहेत आणि हॅट्रिक मिळवलेले आहे. कशी असेल हॅट्रिक त्याची सुद्धा नक्की चर्चा होईल. रस्त्यावर चालणारे स्कूटर, पेनल्टी, वॉटर आणि विकेटसाठी यॉर्कर आवश्यक असतं. नक्कीच हॅट्रिक संधी आहे. कोण म्हणतो हिरो, कोण म्हणतो झिरो, नक्कीच पाहायला भेटेल. हाफ ट्रॅकर बॉल नक्कीच धावसंख्या झाली आहे 9. जयेश पाटील 9 चेंडू फेस करताना 50 धावा ज्याच्यावरती नावावरती आहेत. जयेश पाटील यांची आठवण झाली.
धाव संख्या 9. लीलाधर कालेकर यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठाचा आहे. दामू, प्रफुल्ल, विशाल, मिथुन विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचा आहे. ओहो जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. कल्पेश सुद्धा आनंद घेतो मॅचचा. त्याला सुद्धा आपण खेळताना पाहिलं. भरपूर वर्ष कल्पेश याला सुद्धा आपण खेळताना पाहिलं लाकडाच्या बॅटनी. पुन्हा एकदा टाकला चेंडू, हाफ टॅकल बॉल, चांगला पंच. काय गोलंदाजी करतो सनाउल्ला. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल. अफलातून अशी नक्कीच बॉलिंग म्हणावी लागेल सनाउल्ला यांची. ओहो आता मला दांडी 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 गुल. होना चाहिए, स्मार्ट तो फोन भी होता है, इसलिए कदो लड़का होना तो हैंडसम होना चाहिए. नक्कीच बॅलन्स सामना आहे कारण इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे. सडक पे कडक कड 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 कडक कड कडक 4 बाद 10 धावा अशा अवस्थेमध्ये सापडला संघ. नक्कीच 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10 धावा धावफलकावर लगावली गेलेली आहे. 12 चेंडू 24 धावा, 12 चेंडू 24 धावा. धावासाठी धावा धाव नक्कीच पाहायला भेटते. संघर्ष असं करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. चेन्नईला हरवणे ही कला आहे आणि त्या कलेचे कलाकार रोहित शर्मा. कारण का आम्हाला कर्मावर नाही तर शर्मावर विश्वास आहे, परंतु IPL रद्द झालेले मित्रांनो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 10, 4 बाद 10 धावा. या त्या संघाला सपोर्ट करण्यापेक्षा लीलाधर कालेकर काही चेंडू ह्या त्या संघाला सपोर्ट करण्यापेक्षा स्वतःच्या गावातील संघाला सपोर्ट करा. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. माझं गाव, माझा संघ, माझा अभिमान. नक्कीच लीलाधर कालेकर आपण पाहिलं सातत्याने आपल्याच गावातील खेळाडूला, आपल्याच मंडळातील खेळाडूला मात्र खेळताना त्याला बघायचंय. असा आयकॉन. हो चांगला फ्लिप केला, एलिमिनेशन नाही, पॉवर नाही. हो जातोय, काय घडलंय, काय बिघडलंय, की धावा मिळतील. नको घेऊ घास फाशी, जग राहुल उपाशी. एक दिन अपना सपना भी सच होगा. एक हाथ में माइक और एक हाथ में अवार्ड और पूरा स्टेज अपना होगा. धावसंख्या झाले 12. नक्कीच 2.1 चेंडू झालेले. 12 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. आता मात्र 1+1 पंचांचं खेळाडूचं नातं असं सासूचं सुनेचं नातं असतं, कारण त्यांचं कधीच पटत नाही. 1+1 2 धावा. धावांसाठी धावा धाव. लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला, लोक म्हणतात मोजंबाई कैतीचे, लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना, तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला
युवा पिढीचं नेतृत्व करणारा खेळाडू विराट कोहली हे दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विकलेले मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना, हे दिले क्रिकेटने आपल्याला. मोजंबा स्ट्रायकिंग एंडला जर हिंदू समाजाचा असेल तर नॉन स्ट्रायकला मात्र मुस्लिम समाजाचा असतो. नक्कीच जर लेग पंच मात्र भंडारी समाजाचा असेल तर मेन पंच मात्र बौद्ध समाजाचा असतो. कॉमेंट्री मात्र कोळी समाजाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या पंथातील लोक मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवत जातात. आता मात्र सूर्य कटवलाय, स्क्वेअरला जातोय, फलंदाजा मात्र परतावा लागेल. आपला खेळाडू कोणत्या गावाचा खेळाडू आहे, कोणत्या टीम मधून खेळतोय, ज्या टीम मधून तू खेळ त्या टीमचा मात्र नक्की सपोर्ट असेल. जर आडे 11 जर संघ असेल आणि तिथे जर बिलाल खेळत असेल तर पूर्ण मोहल्ल्याचा सपोर्ट मात्र बिलालला असेल. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कारण का आता माझं 10 चेंडू 20 धावा समीकरण आहे. 10 चेंडू 20 धावा. नक्कीच वसीम खमसे जोडले गेले आहेत. त्यांची टीम आहे, त्यांचा संघ आहे. भरपूर संघाचे नाव ते चेंज करत असतात. कधी जायंट फायटर, कधी माहिरा 11. आता माझं नक्कीच एक चांगलं नाव युनायटेड किल्ची हा संघ मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. वसीम खमसे संघ आहे, गोरगरिबांचा दाता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ओहो, चांगलं एलिमिनेशन. मग वसीम खमसे स्वागत काय कसं होत आहे आणि कॅच पकडलेलं आहे. वसीम खमसे सुद्धा खुश केलं गेलेलं आहे. दुबई ₹5 विकला जातो, तो संध्याकाळी मात्र ₹5 किलोने विकला जातो. अशी अवस्था या फलंदाजी झालेली आहे. याच्यानंतर होणार सामना स्टार स्पोर्ट बी विरुद्ध केल्सी किंग या संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाला विनंती करतो टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाला विनंती करतो टॉससाठी यायचंय. स्टार स्पोर्ट बी विरुद्ध किंग केल्सी. पुन्हा एकदा पुश केलाय. नक्कीच काय कॅच पकडले आहे. वसीम खमसेसाठी खेळत आहे. जाते मित्रांनो, जबरदस्त एफर्ट पाहायला भेटला. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी राहायचं नाही, बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय. व्हॉलंटियर्स धावसंख्या झाले 14. व्हॅलेंटियन जो स्वयंसेवक आहे त्यांना विनंती करतो की बाउंड्री लाईनवर राहायचं. बाउंड्री लाईनवर नक्कीच आपलं नाव सिद्ध करा मित्रांनो. प्रसिद्धी आपोआप मिळेल. 2.4 चेंडू फास्ट सामना खेळवायचा आहे. सूर्यनारायण दिवसभरच्या कामामध्ये विश्रांतीवर जाणार आहे. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, जबरदस्त. 6 धावेसाठी टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर. कोणी रविवार आलं ना मोजंबा तर नक्कीच कोणी फॅमिली सोबत जातं, कोणी पिकनिक जातं, कोणी रविवार आलं तर नातेवाईकडे जातं. आम्ही मात्र रविवार आलो तर मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये जातो. मोजंबा कहती चलो जो भी लड़कियां मुझे गरीब समझकर छोड़ के गई थी आज उनके बच्चे मेरे फॅन है और क्या चाहिए. 2.5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या नक्की जाऊन पाहतो 20. 7 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे.
मुजम्बाई पगली कहती थी मर जाऊंगा तुम्हारे बिना. मुजम्बाई पगली कहती थी मर जाऊंगा तुम्हारे बिना. आज दुसरा बच्चा हुआ है हमारे बिना. 2.5 चेंडू झालेत. धाव संख्या झाली 20. 7 बाद 20. ओहो आता मात्र नक्कीच एक धाब्यावर समाधान व्हावं लागेल. नक्कीच चांगलं एफर्ट पाहायला भेटलं केलशिया संघाकडून. धाव संख्या झाली 21 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. 56. टॉससाठी सैफराज यांना विनंती होती टॉससाठी यायचंय. आदरणीय सन्माननीय सरफराज हुनीरकर यांना विनंती करतो टॉससाठी यायचंय. धाव संख्या झाले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21. 6 चेंडू 13 धावा. अजून सामना ऑन आहे. 6 चेंडू 13 धावा. रन कर रे भावा मग तुझीच हवा. कोण आहे भावा कोण करतो धावा. 6 चेंडू 13 धावा. फास्ट सामना करायचा स्पीडअप करायचंय. 56 इंचाची छाती देण्यापेक्षा देवा 56 इंचाची पाठ दे. जवळच्याच लोकांना जवळच्याच मित्रांना खंजीर खुपसायला मात्र वाढ दे. सरफराज यांच्याकडून नाणेफेकी होत आहे. नाणेफेकीचा कौल होत आहे. नाण्याची 2 बाजू असतात. मुजम्बाई छापा आणि काटा सहित मात्र वर यायचंय. नाणं झालेलं आहे. नाणं हवेमध्ये उडालेलं आहे. नाणं हवेमध्ये उडल्यानंतर आपण छापा किंवा काटा ओरडतो. नशिबावर अवलंबून कशावर राहायचं. आपल्या कर्माची छाप अशी टाका की विजयाचा काटा आपल्या बाजून सुकला पाहिजे. नक्कीच टॉस कॉइन सुद्धा आहे. टॉसचा बॉस ही आहे मोजमची कमाल. ही मोजमची धमाल. इथे तारे आहेत इथे सितारे आहेत. सडक पे कडक बॉलिंग ट्रॅक वर विराट कोहली. यासीर हो चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. धावा वाचवायची आहेत. नक्कीच बॅकअपला यायचं. बॅकअपला यायला लागेल. सनावरला नक्कीच बॅकअपला यायचं होतं. एक धाव महत्वाची आहे. नक्कीच विजय पाऊले यांची सुद्धा चर्चा होईल. मोजमबाई कैते चलू जिल्हा सांगली तालुका 32 गाव मांगले. नक्कीच वारण्याच्या काठी बसलेला मांगले गाव. सर्वसामान्य घरातील मुलगा प्रचंड इच्छाशक्ती जोरावर भारतीय संघामध्ये नक्कीच आपली जागा प्रस्थापित करू शकतो. हे कोणी दाखवून दिलेलं विजय पावले ISPL च्या पहिल्या पर्वात बेस्ट प्लेयर सुद्धा राहिलेला आहे. आणि ह्या पर्वामध्ये नक्कीच माजी मुंबईचा कॅप्टन विजय पावले. माजी मुंबईचा कॅप्टन योगेश पेनकर होता. परंतु जाऊया बॉलकडे. या बॉल नंतर सांगेन की काय स्टोरी झाली ती. नक्कीच दणकवलेला चेंडू मिड विकेट टॅबल होतो. एक धाव महत्वाची आहे. धावासाठी धाव. ओहो रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. त्यांचं कॅप्टनशिप सुद्धा काढली गेली. नंतर विजय पावलेला ती कॅप्टनशिप मिळाली. नंतर त्यांनी फायनल सुद्धा मारलेले. ही सुद्धा चर्चा असेल. हुजेफा नवीन बॅटर. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू वाजून बॅलन्स सामना आहे. रंगतदार मॅच पाहायला भेटेल. ओहो हवेमध्ये चेंडू आहे. कॅच पकडायची आहे. मलिक ओहो अप्रतिम कॅच. क्रिकेट म्हणजे प्रेम. क्रिकेट म्हणजे ध्यास. मनसूर नक्कीच काय सामना. 9 विकेट 4 ओव्हर पूर्ण म्हणजे 3.3 चेंडू झाले. 9 विकेट गेले आहेत. आणि नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये मोजमबाई कैते चलू करण अंबाला हे सुद्धा एक मोठं नाव आहे. ISPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू. गेल्या वर्षी 27 लाखाला विकला गेला. यावर्षी 22 लाखाला विकला गेलेला आहे. आणि केतन मात्रे 37 बाईक 6 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत. घोरसाईचा वंडर बॉय केतन मात्रे चर्चा होईल. ओहो अजून संधी आहे. आणि करण अंबाला हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील मूळ नाव अभिषेक डेलोड. परंतु टेनिस क्रिकेटने त्यांना करण अंबाला हे नाव दिलेलं आहे. नक्कीच उलाला अंबालाची चर्चा होते.
आणि नक्कीच दमदार आमदार चषक झाला अलिबाग मध्ये. तिथे मात्र एक जर व्हाईट करंबालाने बॉल टाकला असता तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु जर व्हाईट टाकला नाही. नंतर मात्र मयूर वाघमारे यांनी मात्र विकेट घेतली. एका विकेटसाठी मात्र 49,000 रुपये लागले गेले होते. ही सुद्धा चर्चा सेलिब्रेशन पाहायला भेटलं. तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करू शकता करंबाला आणि मयूर वाघमारे. नक्कीच मयूरला माहिती असेल रायगडमध्ये एक मोठी दमदार आमदार चषकाची टुर्नामेंट झाली होती. नक्कीच मुंबईतले संघ आणि रायगडचा संघ बेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ रायगड असा तो सामना झाला होता. रात्री 12-12:30च्या नंतर ती मॅच. ओहो, आता माझा दांडी गोल उल्लाला उल्लाला अंबाला अंबाला. व्यासपीठावर यायचं आहे. हॅट्रिकची संधी सुद्धा शोएबला भेटली होती. शोएबने यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेदरम्यान त्याला लाभलेली आहे.